53 धावसंख्या उभारले होते आणि एवढा पण वाहाल संघ मात्र परास्त झाला होता. हे मात्र या स्पर्धेचं जे काही घडलं होतं त्या घडलेल्या घडामोडी आपल्यापर्यंत आल्या. परंतु आता मात्र जाऊया इथं मात्र सामन्याला होते सुरुवात. नव्याने मात्र जोमाने होऊ शकाल धीरज स्मृती मोरावे आणि महेश पोरशेलकर अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज अलंकार म्हात्रे, स्ट्राईक वरती कुशल भगत, नॉन स्ट्राईकला आदित्य भगत ही जोडी आपल्याला पाहायला मिळतोय. पंच आमचे 2 दिवस झाले पंचांची कामगिरीच्या भूमिकेमध्ये आत्माराम कोळी सर, कोंबड विजय, अप्पा सर आणि प्रवीण पवार सर. गेम ऑन. पहिल्या सत्राला सुरुवात. पहिला चेंडू अलंकार म्हात्रे, पहिल्या चेंडूवरती पहिला झेल इथे ड्रॉप केलाय. सेकंड स्लिप मध्ये अंश म्हात्रे प्रयत्न करत होता झेल इथे पकडण्याचा आणि त्यानंतर कुशल भगतला एक जीवन मिळाला नवीन आणि एका धावेने खातं ओपन झालं महेश पोरशेलकर संघाचं. इथे ट्राय चांगले होते 80, परंतु झेल बराच उंच होता आणि इथे एक धाव कंप्लीट झाली. एका धावेने खातं मात्र ओपन झालं महेश पोरशेलकर संघाचं. गोलंदाज अलंकार म्हात्रे सध्या चांगली गोलंदाजी आहे त्याच्याकडे. सामोरे फलंदाज आदित्य भगत महेश पोरशेलकर संघाचा. हा फलंदाज षटकातील पुढचा चेंडू सुरेख चेंडू अलंकार म्हात्रे एक चांगली व्हेरिएशन आहे त्याच्यामध्ये स्विंग करण्याची गोलंदाजी आहे आणि त्या प्रकारचा हा चेंडू फेकला आणि डॉट चेंडू येतोय. आदित्य भगत सारख्या लांबड्या फलंदाजाला ज्याच्याकडे विस्फोटक फलंदाजी आहे त्या फलंदाजाला या चेंडूवरती शांत ठेवला. चेंडू डॉट. संघाची धावसंख्या एका आकड्यावरती. षटकातील तिसरा चेंडू अलंकार म्हात्रे गोलीच्या मार्कवर आदित्यसाठी. बॅटच्या रनर मध्ये आला पाहू शकाल मात्र काव कोणाच्या रिजन मध्ये जाईल सीमा रेषा पलीकडे. पंचांचा इशारा आमच्यावर देतोय. बिग हिट सीमा पार षटकार आणि षटकाराच्या मदतीने संघ पुढे जातोय. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 7 धावसंख्या लांबड्या लचक इथे आपण पाहिलं तर आदित्य भगत आहे आणि त्याच्याकडे शॉर्ट सिलेक्शन चांगले आहेत. महेश पोरशेलकर संघासाठी चांगली मात्र इनिंग सादर करताना पाहिलाय. हा षटकार टोकला. संघाची धावसंख्या 7 या आकड्यावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिला ओव्हर फेकताना अलंकार म्हात्रे, सामोरे आदित्य भगत. षटकातील चौथा चेंडू चुकी करतो गोलंदाज त्याचा पुरेपूर फायदा. बिग 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 सीमा रेषा पलीकडे टोकलाय. हा दुसरा बॅक टू बॅक षटकार. संघाची धावसंख्या पोहोचेल 13 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूला कुठेतरी पाहणी केली आदित्य भगतने. त्यानंतर मात्र ज्या 2 चेंडूवरती प्रहार चढवले, जे हल्ले चढवले, लाजवाब. संघाची धावसंख्या 13 या आकड्यावरती आपण पाहिला तर 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. नेक्स्ट मॅच रॉयल्स पण उलवे नक्कीच आमचे आयोजक सांगतील. आमच्यापर्यंत माहिती पुरवली जाईल कारण सकाळच्या सत्रामध्ये पहिली मॅच जिंकली रॉयल्स पण उलवे संघाने आणि एक बायच्या स्वरूपाने संघ पुढे सरकलाय. गोलंदाज मात्र अलंकार म्हात्रे गोलीच्या मार्कवर. षटकातील पुढचा चेंडू आदित्यसाठी. तिसऱ्या चेंडूवरती तिसरा प्रहार. काय गोलंदाजी खराब करतोय त्याचा पुरेपूर फायदा घेतो मात्र फलंदाज आदित्य भगत. शॉर्ट चेंडू फेकले तर नक्कीच मैदानाच्या बाहेर जातील आणि अशी खराब गोलंदाजी मात्र अलंकार म्हात्रे करतोय. इथे 3 चेंडूवरती 3 षटकार टोकले जातात. संघाचा कर्णधार देखील टॉस साठी आला होता अलंकार, परंतु त्यानंतर जे फटके खाल्लेत आदित्य भगतने, जे षटकार टोकलेत लाजवाब. संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 19 आकड्यावरती. 19 धावसंख्या. अद्याप पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. 3 ओव्हरची मॅच आहे. अलंकारला कुठेतरी डोकं मात्र वापरणं गरजेचं होतं. कशा प्रकारे आपण चेंडू फेकायला हवे होते. 3 मोठे फटके आले. संघाची धावसंख्या पोहोचली तब्बल 19 आकड्यावरती. पहिल्या ओव्हर मधला शेवटचा चेंडू, अंतिमची लास्ट डिलिव्हरी. अगोदर पाहिला तर सुरेख चेंडू लाईन चांगली होती, परंतु मात्र पंचाने या चेंडूला डॉट घोषित केला. पहिला षटक कंप्लीट होतोय. मागणं षटक ठरलं कारण 3 षटकार खाल्ल्यानंतर एका ओव्हरच्या समाप्तीनंतर प्रथमतः फलंदाजी करताना महेश पोरशेलकर संघाची धावसंख्या 19 आकड्यावरती. त्यानंतर रवींद्र चिर्लेकर झाले श्रीमद घरत. आपण पाहिला शेलकर संघाची रणनीती पाहिली तर अगोदरच्या मॅच मध्ये सलामीसाठी कुशल आले होते, परंतु या मॅच मध्ये त्याने चेंज केला. इथे आदित्य भगतला घेतला आणि त्याने मात्र 3 षटकार टोकले. हेच तर खरं वैशिष्ट्य आहे या क्रिकेटमध्ये. कुठेतरी डोकं वापरलं पाहिजे. कुठल्या क्षणाला कोणता खेळाडू उतरवावा, कोणत्या क्षणाला कोणती गोलंदाजी द्यावी, हे खरं वैशिष्ट्य पाहिजे कर्णधाराकडे आणि ते आपण शेलकरकडे पाहिलं. आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या येते 19 आकड्यावरती. रोहन पाटील षटक क्रमांक 2. मगाशी म्हणत 4 षटकांचा सामना होता, आता 3 षटकांचा आहे. नक्कीच
तेच तर खरं टर्निंग असतं या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रामध्ये. या टेनिस जगताने आपल्याला बरेच काही आपल्याला दिलंय. आज देखील सातत्याने या टेनिस क्रिकेटला आपण पाहतो, सातत्याने अनेक समालोचक घडलेत, अनेक पंच घडलेत, अनेक आयोजक घडलेत, परंतु या टेनिस क्रिकेटने आपल्याला बराच काही दिलाय आणि बराच काही शिकवून गेलाय. आज देखील आपण पाहतो की सातत्याने या टेनिस क्रिकेटवरती प्रेम करणारे बरेच प्रेक्षक वर्ग, मायबाप देखील या स्पर्धेचा आणि या मॅचचा आनंद घेतात. एक ओव्हर कंप्लीट झाली. संघाची धावसंख्या 19 आकड्यावरती. सामोरे मात्र षटक क्रमांक दुसरा गोलंदाज रोहन पाटील येतोय. कुशल भगत. एका ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 19 धावसंख्या आल्यात. सामोरे स्ट्राईक वरती फलंदाज कुशल भगत. रोहन पाटीलच्या षटकातील पहिला चेंडू कुशलच्या बॅटच्या रनर मध्ये स्विच साऊंडचा आवाज, परंतु इथे मात्र झेल कॅरी केलाय. लाजवाब लंगोनच्या रिझन मध्ये अजित शिवकर्णे आणि कुशल भगतचा मात्र इथे पहिला विकेट होतो गारट. महेश पोर्शेलकर संघाला पहिला झटका. पहिल्या चेंडूवरती पहिली विकेट सफलता प्राप्त केली रोहन पाटीलने. कुठेतरी धावसंख्येवरती अंकुश लावावा लागेल, लगाम लावावा लागेल, या धावसंख्या थांबवायचा प्रयत्न करावा लागेल आणि या पहिल्या चेंडूवरती मात्र रोहन पाटीलने ती कामगिरी केली. कुशल भगतला मात्र परतीचा इशारा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शेलकर संघाचा सौरभ कडू, ज्याने अगोदरच्या मॅच मध्ये पहिल्या सत्रामध्ये लाजवाब षटकार चौकार त्याच्या बॅट मधून पाहिला होता. तो सौरभ कडू येतोय मात्र वन डाऊन स्वरूपाने तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये. रोहन पाटील ज्याने मात्र पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली. इथे मात्र नवीन फलंदाज सौरभ कडू येते महेश पोर्शेलकर संघाचा, ज्याच्याकडे विस्फोटक फलंदाजी आहे. इथे रोहन पाटील देखील चांगली गोलंदाजी करेल हीच मात्र अपेक्षा आहे. षटकातील पुढचा चेंडू दुसरा चेंडू मात्र हलक्या पद्धतीने कट केलाय. कव्हरच्या रिजन मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू फरार. सीमा रेषा पलीकडे जाईल. चौकार. 4 धावा मिळाल्यात. 4 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 ने पुढे जातोय. धावसंख्या पोहोचली तब्बल 23 आकड्यावरती. 1 विकेट लॉस, 23 रन्स. महेश पोर्शेलकर त्याच्या वतीने आपण पाहिला प्रथमतः फलंदाजी करतोय. रोहन पाटीलने मात्र आपण जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केला. दुसऱ्या चेंडूवरती चौकार खातोय. सौरभ कडू स्वतःचा वैयक्तिक 4 धावेने खातं ओपन करतोय. टीमची धावसंख्या 23 आकड्यावरती. षटकातील पुढचा चेंडू लाजवाब स्विच साऊंडचा आवाज झाला आणि चेंडू मात्र कावकॉर्नरच्या डोक्यावरून जातोय. सीमा रेषा पलीकडे. षटकार. मी मगाशी म्हटलं की पहिल्या सत्रामध्ये अगोदरच्या मॅच मध्ये ज्याने षटकार चौकार ही बोलली की बोलला होता आणि ती फलंदाजी केली होती, तो फलंदाज मात्र आज देखील या दुसऱ्या मॅच मध्ये बरसतोय. सौरभ कडू संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या पोहोचली 29 आकड्यावरती. सौरभ कडू आज मात्र हवे ठरतोय. मोराबी आणि एका साईडला पाहिला तर विचार केला तर शेलगर अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय सूरज घरत स्मृती ट्रॉफी 2024 सातत्याने आपण एन्जॉय करतात. स्टार टेनिस.com च्या माध्यमातून आपण पाहिलं तर ही लाईव्ह कव्हरेज घर बसल्या लाडक्या प्रेक्षकांपर्यंत देखील लाईव्ह स्पर्धा आपण एन्जॉय करतात. तिसरा चेंडू पुश केलाय. चांगला फटका पाहू शकाल. पॉइंटच्या रिजन मध्ये सजवलाय. चेंडू सीमा रेषा पलीकडे. मी फलंदाज आल्या म्हटलं होतं की चौकार षटकारांची भाषा करणारा आणि फलंदाजी करणारा सौरभ कडू 4 ने पुढे जाते. संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 33 आकड्यावरती. नक्कीच आमच्या अण्णा गोंधले असते तर डब्बल तेरी 33 धावसंख्या. नक्कीच संध्याकाळच्या सत्रामध्ये अण्णा गोंधले येतील कारण आपल्या गावातील संघ ग्रँड फिनाल मध्ये आहे. धावसंख्या 33 रन्स. काय करतोय रोहन पाटील, ज्याने पहिल्या चेंडूमध्ये विकेट प्राप्त केला आणि जसा सौरभ कडू आला तसा मात्र षटकार चौकार अशी ही भाषा आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने मॅच मध्ये मात्र आता शेलगर संघाचा चांगला स्कोर बनतोय. अद्याप रोहनच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू आहेत. षटकातील 5वा चेंडू चांगला क्लिक केलाय. चुकीचा क्षेत्ररक्षक थर्ड मॅन रिझन मध्ये चेंडू होईल. सीमा रेषा पलीकडे. हा एक चौकार. 3 चौकार त्याच्या बॅट मधून आलेत. एक षटकार आलाय. संघाची धावसंख्या 4 ने पुढे जाईल. धावसंख्या 1 बाद तब्बल महेश पोर्शेलकर संघाची धावसंख्या 37 रन्स. 37 धावसंख्या. दुसऱ्या ओव्हर मध्ये देखील मार खाला जातोय मोराबेच्या या गोलंदाजाला. रोहन पाटीलला देखील शेलगरच्या फलंदाजीच्या वतीनं शेवटचा चेंडू राहिलाय दुसऱ्या ओव्हर मधला.
सुरेख फटका देखील फटका तेवढाच मात्र क्षेत्ररक्षक येईल चेंडूची अडवणूक करतोय. एक धाव कंप्लीट झाली. दुसरा ओव्हर देखील कंप्लीट होतोय. संघाची धावसंख्या पाहिली महेश पोटशिलकर संघाची धावसंख्या प्रथमतः फलंदाजी करताना तब्बल 1 बाद 38 धावसंख्या 38 रन्स 1 विकेट लॉस 38 धावसंख्या. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिला अलंकारच्या आल्या होत्या 19 धावसंख्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर विचार केला तर 18 धावसंख्या. खराब कामगिरी झाली दोन्ही गोलंदाजाची. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावसंख्या. रोहन पाटीलच्या षटकामध्ये विचार केला 1 विकेट आणि 18 धावसंख्या. 3 षटकाची मॅच आहे तर नक्कीच कमीत कमी धावा यायला हव्या होत्या कारण दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजावरती दडपण येतो. कुठेतरी अपेक्षा असतो गोलंदाजाकडे पण तू खराब 2 षटकं आली. या सामन्यामध्ये जो लो स्कोर होईल तो नक्कीच आपण पुढे जाईल कारण अगोदरच्या मॅच मध्ये वाघेली संघाने 54 धावसंख्या केल्यात. चला गणेश पाटील शेवटचा स्लॉग ओव्हर. सामोरे मात्र सौरभ कडू स्ट्राईक वरती येतोय. गणेश पाटीलच्या षटकातील पहिला चेंडू सौरभ साठी. स्विचिटचा फटका अगोदर तयार होता फलंदाज इथे चेंडू फेकला आणि मात्र दुसरा झटका मिळतोय. आदित्य भगत काय आदित्य भगत काय उंची आहे काय लांबी आहे ऍक्शन बाज खेळाडू आहे आणि फलंदाज बाद होते आदित्य. काय करतोय सौरभ इथे आपण पाहिला तर आदित्य सौरभची चांगली खेळी आहे. आपण पाहिला तर विशाल जातोय मैदानाच्या आतमध्ये. आदित्यने 3 षटकार ठोकले होते अलंकारच्या षटकामागे आणि आदित्य मात्र रनआउट सोडून बाद झाला. नवीन फलंदाज विशाल भगत येतोय. टीमची धावसंख्येचा जर विचार केला स्कोर कार्ड वरती धावसंख्या येते तब्बल 38 धावसंख्या 2 बाद. शेवटचा स्लॉग ओव्हर अंतिमचा षटक आहे आणि अंतिमच्या षटकातील उर्वरित चेंडू राहिलेत 5. शेवटचे 5 चेंडू विशाल भगत महेश पोटशिलकर संघाचा हा खेळाडू येतोय. आपण पाहू शकाल इनायत नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती. गोलंदाज गणेश पाटील षटकातील दुसरा चेंडू फेकण्यासाठी सज्ज. विशाल भगत अॅग्रोस द लाईन. पंचांचा सरांचा प्रवीण पवार सरांचा इशारा लेग स्टंपच्या बराच बाहेर जातोय. अवाद तर घोषित केला एक्स्ट्रा रन्स मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या पोहोचेल तब्बल 39 आकड्यावरती 39 रन्स 2 विकेट लॉस. आपण पाहिलं तर महेश पोटशिलकर प्रथमतः फलंदाजी करताना षटकातील पुढचा चेंडू तर हा चेंडू मात्र वाईट करार. आमचे मनोज मामा सुनील पाटील मोरावे याला विनंती आहे या व्यासपीठावरती आपण मनोज मामा आयोजक लाडके या स्पर्धेचे विनंती करतात की सुनीलजी पाटील आपण या व्यासपीठावरती मोरावे गावचे. गोलंदाज मात्र गणेश पाटील. आताचा चेंडू देखील मात्र खराब. गणेश पाटील काय करतोय बॅक टू बॅक मात्र मला वाटतोय तिसरा वाईट फेकतोय ते चेंडू. संघाची धावसंख्या पोहोचेल 41 आकड्यावरती. काय येते मात्र प्रदर्शन चांगल्या प्रकारे गोलंदाजी करावी लागेल गणेशला. इथे मात्र बॅकच्या रनर मध्ये स्विच साऊंडचा आवाज झाला. मिड विकेट क्लिअर. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषा पलीकडे षटकार. षटकार आला विशाल भगतच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या 6 ने पुढे जातोय. धावसंख्या पोहोचेल तब्बल 47 आकड्यावरती. कुठेतरी वाटलं होतं तिसरा गोलंदाज देखील कामगिरी करेल गणेश पाटील तरी आपण जर विचार केला या धावसंख्येवरती अंकुश लावण्याचं काम करेल पण तो तिन्ही गोलंदाजांवरती मार केला जातोय. इथे प्रहारवरती प्रहार चढवले जातात शेलघरच्या फलंदाजाचं. अशा प्रकारे सुरुवात करायची आहे हे मात्र शेलघरच्या कर्णधाराने सांगून ठेवलंय की आपल्याला या मोरावे संघापुढे एक आव्हान द्यायचं आहे. मोठं आव्हान उभं करायचं. 47 धावसंख्या झाली आहेत. शेवटचे अद्याप 4 चेंडू आहेत. 47 धावसंख्या. गोलंदाज पुन्हा एकदा गणेश पाटील गोलच्या मार्कवर. हा चेंडू पाहू शकाल मात्र झेलखाली क्षेत्ररक्षक आणि ते विकेटचा पतंग ठरतोय. तिसरा विकेट होतो बाद. आपण पाहिलं तर विशाल भगत तिसरा झटका मिळतो बराच उशिरानंतर. संघाची धावसंख्या 3 बाद 47 आकड्यावरती. नक्कीच वाघेली संघाच्या 53 धावसंख्या आहेत. दुसऱ्या
फेरीच्या सामन्यामध्ये ज्या संघाचा लो स्कोर होईल तो संघ पुढच्या फेरीमध्ये जाईल याची देखील दक्षता घ्या, आपलं लक्ष असू द्या, कारण या स्पर्धेचे नियम वेगवेगळे आहेत. ज्या संघाचा लो स्कोर असेल तो संघ बायच्या स्वरूपाने पुढे जाईल. जे काही नियमावली ते आम्ही आपल्यापर्यंत मानतो. आता मात्र नवीन फलंदाज प्रतीक येतोय. विशाल आउट झाला, विशाल मात्र फलंदाज बाद झाला. शेवटचे 3 चेंडू आहेत. 47 धाबसंख्या आहे स्कोर कार्ड वरती. वाघेवली संघाची 53 धाबसंख्या आहे. जर 53 धाबेचा संघ पुढे गेला तर वाघेवली संघाला देखील रवींद्र चेडलेकर बायच्या स्वरूपाने पुढे जाईल. रतेशचा संघ, रतेशने देखील आज अर्धशतक ठोकलं. वाघेवली संघाचा रतेश चांगली कामगिरी केली सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहायला खेळ. शेवटचे 3 चेंडू उरलेत. सत्तेचाळीस धाबसंख्या गणेश पाटील शेवटचा स्लॉग ओव्हर गोलंदाजी करतोय. समोर फलंदाज प्रतीक. इथे मात्र पाहू शकाल चेंडू पकडी फेकीपर्यंत एक धाव कंप्लीट झाली. सरांचा इशारा बायच्या स्वरूपाने 1 रन्स मिळतोय. एका धावीच्या मदतीने संघात पोहोचला तब्बल 3 बाद 48 आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू उरलेत. सौरभ कडू मात्र स्ट्राईक वरती येतोय, ज्याने मात्र तिसऱ्या षटकामध्ये चांगली दुबादार फलंदाजी केली होती. तोच मात्र आपण पाहू शकाल सौरभ कडू. सामोरे गोलंदाज मात्र गणेश पाटील. षटकातील 5वा चेंडू. आताचा चेंडू पाहू शकाल पुन्हा एकदा मात्र चौथा वाईट नक्कीच चौकार दिला येते. 4 खराब चेंडू, 4 अवांतर चेंडू फेकलेत गणेश पाटीलने. संघाची धावसंख्या पोहोचेल तब्बल 49 धावसंख्या. 49 धावसंख्या. 4 अवांतर चेंडू फेकलेत षटकामागे गणेश पाटीलने. षटकातील पुढचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज सौरभ कडू खेळण्यासाठी सज्ज. इथे दांडी उद्ध्वस्त झाली. चौथा विकेटचा पतंग ठरतोय सौरभ कडू. शेवटचा अद्याप या तिसऱ्या ओव्हर मधला चेंडू आहे. संघाची धावसंख्या 49. 53 धावसंख्येचा आपण पाहिला तर दुसऱ्या फेरीतील जय हनुमान वाघेवली संघाच्या आहेत. शेवटचा चेंडू उरलाय रवींद्र चिर्लेकर. एकोणीस धावेचा योगदान दिला सौरभ कडू. लाजवाब अप्रतिम चांगले प्रयत्न आपल्या संघासाठी योगदान देऊन सौरभ परततोय. नवीन फलंदाज विशाल येतोय. शेवटचा चेंडू पहिल्या सत्रातील शेवटच्या कुशल भगत नक्कीच पहिल्या मॅच मध्ये सलामीला आलेला होता कुशल. परंतु आता मात्र कुशल येतोय युनाइट नंबर 6व्या क्रमांकावरती. शेवटचा चेंडू तिसऱ्या ओव्हर मधला अंतिमचा चेंडू डॉट चेंडू आणि पहिला सत्र होते समाप्त. पहिल्यांदा मात्र फलंदाजी करताना महेश पोटशेलकर. मोरावे संघ लाईनअप करून मैदानाच्या बाहेर यायचा या स्पर्धेचा नियम आहे. शिस्तबद्ध स्पर्धा आहे, लाईव्ह कव्हरेज आहे, त्यामुळे कुठेही आपण गैरव्यवहार करू नका. लाईनअप करूनच मैदानाच्या आतमध्ये जायचं शेलकर संघ आणि जसा सामना संपेल तसा हस्त आंदोलन करायचं आहे. काल देखील आम्ही तेच सांगत होतो, आज देखील आपल्याला तेच सांगू इच्छितो, कारण या स्पर्धेचे जे नियम आहेत ते फॉलो करायचे आपण. चला लाईनअप करायचं शेलकर संघ आणि लाईनअप करूनच मात्र मोरावे संघ बाहेर व्हायचा आहे. पहिला सत्र समाप्त झाला. पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी करताना 49 धावसंख्या उभारल्या आणि 50 धाबेचा टार्गेट म्हणजे या मॅच मध्ये जिंकेल तोच मात्र संघ बायच्या स्वरूपाने पुढे जाईल. चल जाऊया मात्र दुसऱ्या सत्रामध्ये जॉईंट होतील आमचे मित्र श्रीमतजी गरत. जसं मात्र दुसऱ्या सत्राला सुरुवात 15 रन्स टू विन. मोरावे संघाला मात्र 50 धाबेचा टार्गेट. येणाऱ्या 18 चेंडूमध्ये जॉईंट होतील श्रीमतजी गरत. चला रॉयल उलवे संघाचा कर्णधार आणि वाघेवली संघाचा कर्णधार चला नाणेफेक करून घ्यायची आहे, कारण याच्या संघातून जो सामना जिंकेल त्याला बाय मिळणार आहे. तरी रॉयल उलवे संघाचा संघनायक आणि वाघेवली संघाचा संघनायक चला नाणेफेक करून लगेच यायचं आहे. चला रॉयल उलवे आणि वाघेवली चालेल का?
वाघोली संघाला जर माझा आवाज जात असेल तर वाघोली संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचा आहे आणि उलवे संघाचा कर्णधार. चला याच्यानंतर आपला होणारा सामना आहे. तो शुक्रिया मनोज जी मात्रे, बिल्कुल चलेंगी मैदान के अंदर। ये लो स्कोर वाला मैच है तो यहाँ से बिल्कुल मिलेगी एक बाय। तो उल्वे टीम का कप्तान और वाघिली का कप्तान यहाँ पर आ चुका है। तो उल्वे टीम का कप्तान, रॉयल उल्वे टीम का कप्तान आकाश मड़वी, आपको रिपोर्टिंग करना है। अजित शिवकर और अलंकार आ चुके हैं मैदान के अंदर। स्ट्राइक पे अजित शिवकर, स्ट्राइक एंड पे अलंकार। तो P1 की पहली और की पहली गेंद लेके आएंगे। गेंदबाज है मिस्टर आदित्य भगत। वुल्वे टीम का कप्तान, आपको रिपोर्टिंग करना है यहाँ पर टॉस के लिए, क्योंकि टीम वाघिली का कप्तान यहाँ पर मौजूद है। पचास का टारगेट का पीछा करना है पहली गेंद के ऊपर। नंबर आई 4, बिल्कुल गेंद गई कैमरामैन यानी जो लाइव वाला है उनके पास, और चौवे के साथ शुरुआत हो चुकी है। पहला चौवा आया है। तो चलिए अगली गेंद, ये फिर एक बार उसी अंदाज से खेलने का प्रयास किया था। ये डॉट गेंद आती हुई, तो ये डॉट गेंद आती हुई बिल्कुल पहली गेंद के ऊपर चौवा आया। दूसरी गेंद डॉट आई। 50 का टारगेट का पीछा करना है टीम मोरावे को। क्या 50 पूरा करके सेमीफाइनल में जाएगी? जो यहाँ से जीतेगा बिल्कुल सेमीफाइनल का रास्ता तय होगा। खाली जीत दर्ज करनी है। यहाँ पे डॉट गेंद आई। शिलगर टीम के हौसले बुलंद है, लेकिन मोरावे टीम भी कम नहीं है। ये गेंद और बिल्कुल गेंद आई कमेंट्री बॉक्स इनके सामने। डिसीजन आ चुका है 6 रन, और छक्के के साथ टीम का टोटल बन चुका है यहाँ से अब 10 रन स्कोर कार्ड के ऊपर। P1 की पहली और फर्स्ट ऑफ प्रोग्रेस और नेक्स्ट डिलीवरी। 2 गेंदें अभी भी शेष है। 10 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। 50 के पीछा करना 3 ओवर में। 50 का टारगेट का पीछा करना है। लगभग 17 के करीबन रन बनाने पड़ेंगे प्रति ओवर। ये गेंद उड़ाया है, लेकिन वहां पर शायद फील्डर तैनात है। सिंगल चुराया है, क्या मिलेगा दूसरा? जी नहीं मिलेगी सिंगल, और सिंगल के साथ टीम का स्कोर बन चुका अब 11। डबल एक का डबल बना चुका है। आखिरी गेंद बची इस ओवर की। इस गेंद के ऊपर नंबर कितने आएंगे ये देखना भी लाजिमी रहेगा। लेफ्ट एंड राइट एंड कॉम्बिनेशन होने के कारण अंपायर है हमारे क्वालिफाई अंपायर हम देख रहे हैं आत्माराम कोहली सर, और दूसरे है प्रवीण पवार सर, और हमारे कमेंटेटर है मनोज जी मात्र मैन फ्रॉम मोरावेगा, और दूसरे स्कोरर है हमारे जो की कमेंटेटर की भूमिका भी अदा करते हैं रविंद्र चिरलेकर।
ये गेंद उड़ाकर खेला है, गेंद के ऊपर नंबर आएंगे 4, तो टीम का टोटल बन चुका है यहाँ से 15 रन। 15 रन इन स्कोर कार्ड, पहले ओवर का खात्मा हो चुका है। एक ओवर के साथ टीम का टोटल बन चुका है 15 रन। चलिए टॉस करना है रॉयल वुलवा और वाघिवली के बीच में। कैमरामैन यहाँ पर टॉस कर रहे हैं। चलिए यहाँ पे टॉस किया जाएगा। बिल्कुल विपिन जी पाउचे इनके शुभ हाथों से यहाँ पे टॉस किया जाएगा। और टॉस का बॉस बन चुकी है आकाश मड़वी, रॉयल वुलवे टीम। इस मुकाबले के बाद जो भी फैसला रहेगा, फैसले को अमल करना है और मैदान के भीतर उतरना, क्योंकि अब सूरज कुछ ही समय में ढलने वाला है, अंधेरा छा जाएगा, उससे पहले ग्रैंड फिनाले आपको खिलाना है। क्योंकि कल के दिन हमने देखा एक टीम यानी बामनगर टीम ग्रैंड फिनाले में पहुंच चुकी है, लेकिन यहाँ से कौन सी टीम मिलेगी आज के दिन में। लेग स्टंप के ऊपर गेंद आई थी, गेंदबाज सुयश आ चुके, गेंदबाज 2 रन निकाला यहाँ पर। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके हैं। 17 का खतरा किसके ऊपर आएगा। तो मैच मिलेगी यहाँ से सिंगल, और इस सिंगल के साथ टीम का स्कोर बन चुका है 18 रन स्कोर कार्ड के ऊपर। हालांकि सेकेंड और प्रोग्रेस पे, दूसरा और प्रोग्रेस पे है सुयश भगत का। लेफ्ट राइट कॉम्बिनेशन होने के अंपायर को बार बार बदलना पड़ता है, फील्ड में भी तब्दीली लानी पड़ती है। देखिए हेलीकॉप्टर यहाँ पर आ चुका है, बाजू में एयरपोर्ट का काम भी चालू है, दीवाबाड़ी इंटरनेशनल एयरपोर्ट। लोअर फुट हाउस गेंद स्क्वायर लेग के रीजन में गेंद ट्रैवल हो चुकी है, वहां पे फील्डर है, सिंगल चुराया है। और ये गलती जो की है ना, इसका खामियाजा भुगतना पड़ेगा। क्योंकि पिछले मुकाबले में हमने देखा था रविंद्र चिरलेकर और मनोज मात्रे, वो गेंदबाज था, वो अगर सिंगल रन बचा पाता तो आखिरी गेंद के ऊपर छक्का जो आया था फिर भी कुछ फर्क नहीं पड़ता, लेकिन वो सिंगल बचाया नहीं। उसको लगा कि ये मैच मैं जिता सकता हूँ, आखिरी गेंद में क्या 6 आएगा, लेकिन वैसा हुआ नहीं। आखिरी गेंद के ऊपर फ्लैटेड डिलीवरी मारी थी और नंबर 6 आए थे, और वहां से मुकाबले ने यूटर्न लिया था। एक एक रन की अहमियत कितनी होती है वो अंत में उसका हिसाब जरूर देना पड़ता है। टीम का टोटल बन चुका है डबल दूरी। अन्ना गुंदली 22 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। अगर अन्ना गुंदली आए हो तो आइए कमेंट्री बॉक्स में। सिंगल चेक क्या मिलेगा दूसरा, जी हाँ देखेंगे, करीबी मामला हो सकता है, लेकिन अपनी पॉपिंग क्रीज में सुरक्षित पहुंच चुके, मिलेंगे 2 रन। और टीम का टोटल बन चुका है 22 और 2 बने हैं 24। 24 रन इन स्कोर कार्ड टीम मोरावे, बिना कोई विकेट के नुकसान के ऊपर 22 रन 24 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी 2 गेंदें शेष है। सुयश थोड़े अच्छे गेंदबाज, एक चौवा जरूर आया है, लेकिन अच्छी गेंदबाजी हो रही है। ये देखिए ये कड़क शॉट है, गेंद को भेजा सीधा वालगांव में, और नंबर आए 6 और टीम का टोटल बन चुका है यहां से 30 रन। अब चाहिए 7 गेंदे 20 का फासला। 7 गेंदे 20 रन, 20 रन 7 गेंदे। यहां से डॉट गेंद आएगा तो फिर बात बन सकती है। यहां से बड़ा हिट मुकाबले के ऊपर पकड़ बना सकती है टीम मोरावे। क्या होगा इस मुकाबले का रिजल्ट, क्योंकि यहां से जीतेगा उसको बाय भी मिलेगी और थोड़ा आराम भी मिलेगा। मनोज मात्रे जो जीतेगा उसको थोड़ा रेस्ट करने का मौका भी मिलेगा। रविंद्र चिरलेकर बखूबी अच्छी भूमिका यहाँ पर अदा कर रही है। आए 6 तो बनाने आने वाले 4 अच्छे गेंदे और 14 का फासला।
6 गेंदे 14 रन, 14 रन 6 गेंदे। कौन जीतेगा कौन हारेगा, किसके सपने होंगे साकार। इस ओवर में आ चुके हैं 21 रन। अब डेथ ओवर में कप्तान किसको भेजेंगे, कुशल के मन में क्या है, किसके ऊपर जिम्मा सौंपेंगे कुशल। चलिए फील्ड जल्द से जल्द लगाना है क्योंकि अभी भी हमें 2-3 मुकाबले खेलने हैं। डेथ ओवर में कप्तान किसके ऊपर जिम्मा सौंपेंगे, भरोसा किसके ऊपर जताएंगे, गेंदबाजी की कमान किसके हाथ में देंगे, लगाम किसके हाथ में देंगे, ये देखना भी लाजमी रहेगा। अनिश भगत आ चुके। लगान का मैच हमने देखा था, वो भी बहुत अच्छा मैच था और वो देखने का मौका भी बार बार जरूर मिलता, टीवी पे हमेशा चलता है। लेकिन इस वक्त आने वाली 6 गेंदे 14 की जरूरत है। यहाँ से 1-2 डॉट गेंदे 1-2 विकेटें मुकाबले में जान फूंक सकती है टीम सेलगर, लेकिन यहाँ से एक आध दूसरा बड़ा हिट जीत के कगार पे दस्तक देगी टीम मोरावे। यहाँ पर देखिए कमेंट्री बॉक्स के सामने आ चुकी है, गेंद बिल्कुल रुकेगी नहीं, गेंद जाएगी गोली की रफ्तार से नंबर 4 के लिए। अब 5 गेंदे 10 का फासला, 5 गेंदे 10 रन, 10 रन 5 गेंदे 40 रन लग चुके स्कोर कार्ड के ऊपर। क्या 5 गेंदों में 10 रन बना पाएगी टीम मोरावे या फिर ये रन बचाने में कामयाब होगी टीम शलगर। अच्छी गेंद, ये देखिए ये रन आपको बचाने पड़ेंगे। पिछले मुकाबले में ऐसी गेंद आई थी लेकिन गेंद को पकड़ा भी नहीं और हिट भी नहीं किया, अगर वहां से हिट करता तो यहाँ पर नज़ारा अलग होता। अब बची है 4 गेंदे, जीत के लिए 9 का फासला। 4 गेंदे 9 रन, 9 रन 4 गेंदे। चलिए लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन होने के बाद बार बार फील्ड में तब्दीली करनी पड़ती है, लेकिन स्पीड अप करना है क्योंकि ग्रैंड फाइनल भी हमें देखने का। रविंद्र चिरलेकर देखा जाए तो मनोज मात्रे ग्रैंड फाइनल अगर 3-4 ओवर का रहेगा तो भी हमें देखने में थोड़ा बहुत मजा आएगा। चलिए स्पीड अप करना है अंपायर। कुशल भगत बखूबी इस मुकाबले की अहमियत जानते हैं। ये गेंद अच्छा शॉट सिलेक्शन किया है, नो मैंस लैंड में गेंद ट्रैवल हो चुकी, गेंद जाएगी गोले की रफ्तार से नंबर 4 के लिए। अब 3 गेंदे 5 का फासला, कंपलसरी चेसिंग है। 3 गेंदे 5 रन, 5 रन 3 गेंदे। क्या होगा इस मुकाबले का रिजल्ट, जो यहां से जीतेगा बिल्कुल सेमीफाइनल में दस्तक देगा। 3 गेंदे 5 का फासला। आखिर की 2 गेंदे शायद डॉट आई थी ना रविंद्र चिरलेकर, वहां पे रन आते तो फिर टोटल बचाया जा सकता था। यह सिंगल निकाले, क्या दूसरे के लिए भागेंगे, जी हाँ भागे तो है। अब 2 गेंदे 3 का फासला, 2 गेंदे 3 रन, 3 रन 2 गेंदे। मुकाबले आहिस्ता आहिस्ता करवटें बदलता हुआ नजर आ रहा है। यहाँ से अगर डॉट गेंद आई तो फिर 3 रन बनाना थोड़ा मुश्किल है, बड़ा शॉट सिलेक्शन करना पड़ेगा मनोज मात्रे। लेकिन यहाँ से अगर एक आध रन भी आई तो फिर अंत में एक तो बन सकते हैं, स्कोर लेवल हो सकता है या फिर जीत के कगार पे दस्तक भी देख सकता है टीम मोरावे। लेकिन क्या इसका रिजल्ट आएगा, ये गेंद देखिए यहाँ पर क्या होगा, मुकाबला क्या फिनिश करेंगे, जी नहीं सिंगल निकाला, दूसरे के लिए भागे। देखिए यहाँ पर क्या हो रहा है, अंपायर्स की उंगली आसमान में यानी विकेट मिलेगा और यहाँ पर एक गेंद 1 की जरूरत, स्कोर इज लेवल। और योगेश जी मात्रे बुलवे इनसे निवेदन कर रहा है मंच के ऊपर, आपका भी स्वागत रहेगा यहाँ पर। योगेश जी मात्रे आइए मंच के ऊपर, आपका भी स्वागत रहेगा इस प्रतियोगिता में। अब चलिए आखिरी गेंद बची है, जल्द से जल्द बैट्समैन को भेजना, 1 गेंद की जरूरत है। एक बॉल में बनाने हैं 1 रन।
कौन जीतेगा? राकेश आ चुके न्यू कैंडिडेट बैट्समैन मैदान के अंदर। पिछले मुकाबले में 1 में 6 चाहिए था, वो 6 बनाए थे, अब 1 के लिए 1 चाहिए। 6 के लिए जब 6 रहते हैं ना तो उतना टेंशन नहीं रहता मनोज मात्रे, क्योंकि डायरेक्ट हिट ही करने का रहता है उसको। लेकिन जब रविंद्र चिरलेकर आखिरी 1 गेंद में 1 रहती है ना तो बल्लेबाज के ऊपर प्रेशर रहता है। अरे बल्लेबाज जो अभी आउट हुआ अलंकार, जिसने 30 रनों का योगदान दिया अपने टीम के लिए। लेकिन अब क्या होगा यहाँ पर? चलिए फील्ड को सजाना है और जोर से तालियां बजाना है। क्या हमने कल के दिन 50 देखी, आज के दिन 50 देखी, लेकिन सुपर ओवर हमने देखा नहीं है। क्या यहाँ पर सुपर ओवर देखने का मौका मिलेगा? नहीं, माफी चाहूंगा, कंपलसरी चेसिंग है, कंपलसरी चेसिंग है। मुझे लगा सुपर ओवर है, कंपलसरी चेसिंग है, कंपलसरी चेसिंग है। कंपलसरी चेसिंग है, यानी 1 रन बनाना ही होगा। यहाँ पर देखिए ये रन चुरा लिया है और यहाँ पर जीत चुके टीम मोरावे। मेरावे टीम पहुंच चुकी है अब सेमीफाइनल में। तो चलिए रॉयल वुल्वे टीम, आपका जो भी फैसले के साथ आपको मैदान के अंदर उतरना है और इस मुकाबले का हीरो है। हाँ बोलो ना तर कति अनिश भगत, आपका 500 रुपये हमारे पास नकदी का है, मैंने पिछले मुकाबले में भी आवाज दिया था। आइए आपका 500 रुपये का कैश प्राइज आपको ले जाना है और इस मुकाबले का हीरो